भारत के लोग, हम भारत के लोग, हम भारत के लोग, हम भारत के लोग। सर्वांना जय भारत, जय संविधान. मागील भागामध्ये आपण राईट टू रिकॉल या बाबत माहिती घेतली. सर्वप्रथम लोकशाहीच्या जागरमध्ये आपलं स्वागत आहे. राईट टू रिकॉल म्हणजे काय की आपण जर एखाद्या उमेदवारास निवडून देतो आणि त्याचे कार्य हे असमाधानकारक असतं तर त्यावेळेस आपल्याला त्या पदावरून परत बोलवण्याचा आपला अधिकार आहे. राईट टू रिकॉलमध्ये जर आपण पाहिलं तर विविध प्रकारच्या बाबी ह्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतात आणि ह्याचे नुकसान पण जे आहे हे पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. राईट टू रिकॉल म्हणजे काय? आपण राईट टू रिकॉलमध्ये कोणाकोणाला बोलवू शकतो? जिल्हा शिक्षा अधिकारी, जिल्हा जज, जिल्हा भेसळ अधिकारी, सेन्सर बोर्ड चेअरमन, दूरदर्शन चेअरमन, रिझर्व्ह बँक गव्हर्नर, CBI डायरेक्टर, BSNL चेअरमन, स्वास्थ्य मंत्री, मुख्यमंत्री, नगरसेवक, महापौर, ग्रामसेवक, सरपंच इत्यादींना आपण रिकॉल करून पुन्हा बोलू शकतो. परंतु याच्यामध्ये एक खूप महत्त्वाची बाब ही आहे की आपण रिकॉल हा कायदा आहे हा कायदा सर्वसामान्य मतदारांसाठी जरी असला तरी याच्या ज्या त्रुटी आहेत आम्ही या त्रुटीवरती अभ्यास करत आहे की कुणी यावरती आपले वैयक्तिक शत्रुत्व किंवा आपल्या वैयक्तिक हितासाठी लोकांना फितवून रिकॉल करू नये यासाठी आम्ही विविध योजना आपल्यासमोर आणत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की रिकॉलमध्ये पक्षांचा वाद असू शकतो, एक दुसऱ्याचं बद्दल गैरसमज असू शकतात किंवा कुणी या वादाचा फायदा घेऊन किंवा कधी आपण पाहिलं असेल की सभागृहामध्ये मेजॉरिटीची संख्या अशा विविध गोष्टीमध्ये हा रिकॉल फेल होऊ शकतो. म्हणून आम्ही याची काळजी आणि याच्यामध्ये आपणास रिकॉल करताना ज्या काही अटी शर्ती आहेत या अटी शर्तीचा अभ्यास आपण करणार आहोत. सर्वप्रथम आपण रिकॉल तर पाहिलेलं आहे. रिकॉल म्हणजे जर एखादी व्यक्ती त्याच्या कर्तव्यात कसुरी करत असेल आणि कसुरी करताना ती व्यक्ती त्या पदास अयोग्य आहे असं जर सर्वांचं मत असेल तर त्या पदावरच्या व्यक्तीला आपण पुन्हा बोलवण्याचा अधिकार आपणास आहे. यालाच राईट टू रिकॉल असे म्हटले जाते. रेडी. वोट देने से पहले जिस उंगली का आप इस्तेमाल करते हैं उस उंगली के जरिए सवाल करो. आता हे थोडक्यात आपल्याला लक्षात आलंच असेल की ज्या पद्धतीने आपण मतदान करून एखाद्या उमेदवारास किंवा कोणी IAS IPS किंवा विविध UPSC झाले, MPSC झाले, विविध स्पर्धा परीक्षेतून सुद्धा त्या पदावरती जात असेल आणि त्या पदावरती तो व्यक्ती अकार्यक्षम असेल तर अशा व्यक्तींना परत बोलवण्याचा अधिकार म्हणजेच राईट टू रिकॉल आहे.
लोकशाहीचा जागरमध्ये हा विषय घेण्याचं कारण काय की भारतामध्ये लोकशाहीचे मूल्य सर्वत्र पोचावे आणि याचा फायदा सर्वसामान्य जनतेला व्हावा ह्याकरता हा राईट टू रिकॉल हा कायदा आहे, हा अधिकार आहे. आपण पाहिलं असेल की सर्वप्रथम भारतीय संविधानच्या प्रिएम्बल मधलं पहिलं वाक्य जे आहे, आम्ही भारताचे लोक म्हणजे आम्ही ह्या देशाचे मालक. मग मालक याचा अर्थ काय की मालकाच्या हातामध्ये सर्व चाव्या असायला हव्यात. ज्या पद्धतीने तो निवडून देतो त्याच पद्धतीने अपात्र उमेदवाराला तो पुन्हा बोलण्याचा अधिकारही त्याच्याकडे असावा. अशा विविध हक्क आणि अधिकार घेऊन मी असलम इसाक बागवान इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष तसेच इनक्रेडिबल हम भारतचे लोक चॅनलच्या माध्यमातून आठवड्याच्या दर शनिवारी मी आपणास भेटणार आहे आपले हक्क आणि अधिकार सांगण्यासाठी. जय भारत, जय समाज.